नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रास. मित्र, पुण्याचे लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दिग्रस तहसील कार्यालयावर लाक्षणिक धरणे आंदोलन. जनतेच्या प्रश्नावर, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगारांच्या प्रश्नावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी लाक्षणिक धरण्याचा कार्यक्रम झाला. मित्र, त्यामध्ये प्रामुख्याने मागणी होती दिग्रस तालुक्यासह यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करा. अशा अनेक विविध मागण्याचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब दिग्रस, माननीय तहसीलदार साहेब मयूर राऊत साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. मित्र, त्या समय दिग्रसच्या तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले राऊत साहेबांनी. त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं, तुमच्या काही मागण्या इच्छा आहेत मी माझ्या अखेरातल्या मी मार्गी लावतो आणि वरच्या मागण्या आहेत मी वर सरकारला पाठवतो. असे त्यांनी आश्वासन दिलं. त्याबद्दल राऊत साहेबांचे, तहसीलदारांचे त्या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलेले आहे. आणि त्या ठिकाणी कॉम्रेड किशोर कदम, कॉम्रेड शरद मासुळकर, कॉम्रेड बरेचसे कॉम्रेड त्या ठिकाणी हजर होते. मित्र, आणि आपण भाषण देताना ते आपल्याला दिसत आहे. तहसीलदार साहेबांना निवेदन देताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज, दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र, इंडिया.